नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मधू आणि अशोकदादा हे काही हिशोबाची वही घेऊन हिशोब करत असतात. तेवढ्यात विजय येते आणि विजय म्हणते की काय मधू, आज सकाळी सकाळी हिशोबाची वही घेऊन बसलात. तेव्हा अशोकदादा म्हणतात की अगं मधू, हिशोब करून ठेवलेले कधीही चांगले असतात, कारण केव्हा कधीही कोणते हिशोब बाहेर येऊ शकतात, त्यामुळे आपण तयार असलेले बरे असते. तर विजयाला लगेच ते बोलणे लगेच टोचते. विजया लगेच म्हणते की भाऊजी, अजून किती दिवस तुम्ही मला ह्या बोलण्यांचं टोमणे देणार? आणि मधू, मी जाते, ह्याच कारणासाठी तुम्हाला इथे बोलावले होतेस का? तेव्हा मधू म्हणते की वहिनी, कुठे जाऊ नका, या येथे माझ्याजवळ बसा. आणि मधू ही अशोक काकांना म्हणत असते की आहो, घर म्हणल्यावर भांड्याला भांडं लागणार, कायम तुम्ही ते बोलून वहिनींना का नाराज करता? विजय म्हणते की ते सर्व जाऊन दे, पण तुम्हाला आज इथे कशाला बोलावले ते सांग. तेव्हा मधू खुश म्हणते की अगं, आज मायावहिनी येणार दागिन्यांची निवड करायची आणि त्यांच्या आवडीच्या ब्रँडेड ज्वेलरी घेऊन त्या चक्क येथेच येणार. तुम्हाला माहिती नाही का, त्यांच्या प्रत्येक ह्या वस्तू कशा मोठमोठ्या असतात आणि त्याची सुद्धा किती घाई असते. तेव्हा विजय म्हणते की अगं मधू, त्या ब्रँडेड ज्वेलर्स घेऊन येणार, मग आपले जुने असलेले पारंपरिक ज्वेलर्स त्यांना नको का? तेव्हा मधू म्हणते की अगं वहिनींनी तुमचे लोकल सराफ येथे नकोत असे स्पष्टपणे सांगितले. तेव्हा मधू म्हणते की विजय वहिनी, आपण मृण्मयीसाठी एक मणिमंगळसूत्र, कानातले रिंग्स वगैरे करूयात आणि कबीरसाठी एक चेन करूयात. तेव्हा विजय म्हणते की नाही, कबीरची चेन मात्र ह्या मायावहिनी करणार, कारण आपले तसे ठरलेलेच आहे. तर गुंजा ही सर्व बोलणे ऐकत असते. विजय म्हणत असते की साखरपुड्याच्या वेळेस अंगठी घालणार आणि लग्नामध्ये चेन घालणार असे ठरलेलेच आहे, आणि मंगळसूत्रामधील एक वाटी ही माहेरची आणि एक वाटी ही सासरची असते, हे त्यांना माहीत आहे की नाही? तेव्हा मधू म्हणत असते की वहिनी, त्यांना कोणही सांगणार, कारण आपण जर मध्ये बोलायला गेलो तर ते आपण त्यांना जुन्या फॅशनचे वाटतो, आणि आजकाल मंगळसूत्रामध्ये ते वाटाऐवजी पेंडल्स असतात. त्याचवेळी गुंजाही आपल्या गळ्यातील मंगळसूत्र म्हणजे जे काही तिने घातलेले असते त्याला हात लावते. तेव्हा अशोकदादा म्हणतात की मंगळसूत्राचे तुम्ही तुमचं बघा, परंतु कबीरसाठी चेन मात्र त्यांनीच करायला हवी. जावयाचा इतका अपमान करत असतात, निदान थोडासा तरी सन्मान व्हायला नको का? मधू म्हणत असतं की मृण्मयीचे दागिने आपण आपल्या पद्धतीनेच करू. तेव्हा विजय म्हणतात की सर्व दागिने हे आपल्या आपल्या पद्धतीने होतील, कारण त्या मायाला काही रीतीभाती वगैरे काही कळत नाही, फक्त पैशाची भाषा मात्र तिला कळत असते. तेवढ्यात गुंजाच्या हातातून एक वाटी खाली पडते. विजय म्हणते की काय गुंजा, काय करतेस? गुंजा म्हणते की सॉरी, ते हातातून पडले, आणि ती बाजूला निघून जाते. त्यावर लगेच मधू ही अशोकदादांना म्हणते की आपण गुंजासाठी सुद्धा काहीतरी बनूयात. विजय म्हणते की गुंजा नवरी आहे का, तिच्यासाठी का? तर मधू म्हणते की नाही, आपण कानातले वगैरे करूयात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी माया, मृण्मयी आणि ज्वेलरी शॉपवाले हे घरी आलेले असतात, आणि दागिन्यांची मस्त अशी ही यादी चाललेली असते. तेव्हा विजय म्हणत असते की मायाताई, काही म्हणा, परंतु आपले पारंपरिक दागिने आहे ना, ते ब्रँडेडच असतात, आणि त्याचं हे म्हणजे मौल्यसुद्धा हे छानच असतात, किती नावं असतात. तेव्हा विजया एक एक करून सर्व पारंपरिक दागिन्यांचे नावं घेते. तर माया म्हणत असते की विजया वहिनी, तुमचं हे जरा बंद करा. तुम्ही प्रत्येक दागिन्याचे नाव घेतले, परंतु अंगावर मात्र तुमच्या एकही दागिना दिसत नाही. तेव्हा विजया आपल्या गळ्यातील जी बोरमाळ असते ती दाखवते, आणि याला बोरमाळ म्हणतात, ती माझ्याकडे आहे, असे स्पष्टपणे ती मायाला उत्तर देते. विजय म्हणत असते की माया वहिनी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आमच्या सुनेला जसे हवे असतील तिच्या मनपसंतीप्रमाणेच आम्ही दागिने घेऊत. तेवढ्यात गुंजाही पाणी देण्यासाठी येते, आणि पाणी देत असते तर मधू तिच्याकडे बोट दाखवून म्हणत असते की काय आहे की आम्हाला आमच्या सुनेसाठी दागिने करायचे. तेव्हा माया मात्र रागाने गुंजाकडे बघत असते, आणि गुंजासुद्धा थांबते. तर मधूचे लक्ष आपल्या हाताकडे जाते, आणि ती गुंजाकडे बघून म्हणते की गुंजा तू. तर गुंजा मायाला पाणी देण्यासाठी जाते, तर मधूही लगेच मृण्मयीकडे बोट दाखवून आमच्या ह्या नवीन सुनेसाठी दागिने घ्यायचे असे त्या ज्वेलरी शॉपवाल्याला सांगते. तेव्हा रेशीम लगेच म्हणते की सुबोधच्या लग्नामध्ये मला एकही नवीन दागिना दिला नव्हता, मात्र कबीरच्या लग्नामध्ये मला दागिना हवा. तेव्हा मधू म्हणते की अगं, मृण्मयीच्या अगोदर होऊन दे, करवली म्हणून मी तुला सुद्धा काहीतरी नवीन दागिना घेईन. तेव्हा मात्र कविता म्हणते की मी सुद्धा या घरची मोठी सून आहे ना, मग मला सुद्धा काहीतरी नवीन दागिना हवा.
तेव्हा रेशीम लगेच कविताला म्हणते की अगं कविता, बजेट नाही ना आपलं तितकं. तेव्हा कविता म्हणते की मी जर काही घ्यायचं म्हटलं की लगेच तुमचं बजेट हे बिघडत जाते. तेव्हा मधू म्हणते की अगं दोघींनी काय वाद लावलेत. तेव्हा मृण्मयी म्हणते की कविता आणि रेशीम, मी एक दागिना कमी घेते, त्याऐवजी तुम्ही दुसरे तुम्हाला दागिने घ्या. तेव्हा लगेच मधू म्हणते की अगं आपण घेऊयात दागिने, परंतु आपल्या सराफाकडून. तेव्हा तो ज्वेलरी शॉपवाला म्हणतो की खूप व्हरायटीज आहे, त्यांना बघून द्या, म्हणून तो कविता आणि रेशीमला काही डिझाईन्स दाखवत असतो. त्यानंतर मधूच्या हातामध्ये काही एक कानातले आयरिंग्स येतात. त्याची डिझाईन येते आणि ती विजयाला दाखवू लागते. त्यानंतर तो ज्वेलरी शॉपवाला म्हणतो की आता सर्वात महत्त्वाचा दागिना म्हणजे मणिमंगळसूत्र. तेव्हा ते मणिमंगळसूत्र तो सर्वांना दाखवतो, तर सर्वजण त्याकडे बघूच लागतात. तर माया म्हणत असते की मला तर खरं मणिमंगळसूत्र हे प्लॅटिनममध्ये घ्यायचे होते, परंतु सासूबाई म्हटल्या की मणिमंगळसूत्र हे सोन्यामध्येच असायला हवे, म्हणून हे पूर्ण 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये घेतले. तेव्हा सर्वजण त्या मणिमंगळसूत्राकडे बघतच असतात. माया म्हणते की काय थक्क झालात ना, कारण कानातले वगैरे सर्व काही डिझाईन्स असतात, परंतु माझ्या मृण्मयीसाठी खास स्पेशल असे तुमच्याकडे काय आहे. तेव्हा मायाचे लक्ष मात्र गुंजाकडे जाते आणि गुंजाचे लक्ष त्या मणिमंगळसूत्राकडेच असते. तेव्हा माया म्हणते की काय गुंजा, इतकं सोनं बघून डोळे काही तुझे दिपले वाटतं. तेव्हा गुंजा म्हणते की नाही हो, मला असे वाटतं की ते खूप महाग असेल. तेव्हा माया म्हणते की महाग फक्त तुझ्यासाठी आणि ह्या लोकांसाठी आहे, मायासाठी काही महाग नसते, मायासाठी फक्त हे 10 लाखांचे आहे. तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर मृण्मयी म्हणते की मम्मा अगं शांत हो, कधीतरी शांततेने घेत जा, तुझ्या मुलीचंच लग्न आहे. तेव्हा माया लगेच म्हणते की हो मृण्मयी, सर्व काही शांततेनेच होईल आणि तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असेल, ते फक्त हेच मणिमंगळसूत्र. तर मृण्मयी म्हणते की आत्तू तू टेन्शन घेऊ नको, जसे तुला दागिने हवे असतील तसे तू घे. तेव्हा मधू ही विजयाला म्हणते की वहिनी आपण सरबताचे बघू आणि आतमध्ये जाऊ. तर गुंजा म्हणते की अहो आई मी बघते. तेव्हा मधू काही ऐकत नाही आणि विजयाला घेऊन आतमध्ये येते. तेव्हा मात्र त्याच वेळेस गुंजा मनात विचार करत असते की मृण्मयी ताई, तुम्हाला या सर्व दागिन्याची काही गरज नाही, कारण तुम्हाला हवा तसा जपणारा मूल्यवान असा दागिना तुमच्याकडे आहे, परंतु तो जिंदगीभर स्वतः त्याला जपा, आयुष्यभर तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही. तेव्हा माया त्याच वेळेस विचार करत असते की यांचं नेमकं काय सुरू आहे आणि ह्या दोघी आतमध्ये कशाला गेले असतील. या ज्वेलर्ससमोर यांनी मला खाली मान घालायला नको म्हणजे बाद झाले. तेव्हा माया त्या दोघी नेमकं काय बोलतात असे बोलून त्या ज्वेलरी शॉपवाल्याला म्हणते की माझा इम्पॉर्टन्स असा कॉल आहे, म्हणून मी जरा येते, म्हणून ती आतमध्येच येते. तर मधू इकडे विजयाला म्हणत असते की वहिनी आपण मृण्मयीच्या दागिन्याची तर निवड केली, मग गुंजासाठी तरी काहीतरी घ्यावे असे मला वाटते. तर विजय म्हणते की अगं घे ना गं मग. तेव्हा विजय म्हणते की अगं आपल्या सर्वांचं जाऊन दे, पण आज रेशीम आणि कविता ह्यासुद्धा कशा वागल्यात, त्यामुळे आपली किती लाज आणली त्यांनी सर्वांसमोर. तेव्हा मधू म्हणते की आज त्यांचं वागणं मलासुद्धा नाही आवडलं. तेव्हा माया मात्र हे सर्व ऐकत असते. तेव्हा विजय म्हणते की अगं ते सर्व जाऊन दे, पण मधू तुम्हाला इथे कशाला घेऊन आलीस गं. तेव्हा मधू म्हणते की मगाशी मी तुम्हाला एक कानातलं दाखवले आणि ते कानातलं गुंजासाठी घेऊ का हे विचारण्यासाठी मी तुम्हाला आतमध्ये बोलावले. तेव्हा विजय म्हणते की अगं मधू, आपण मृण्मयीसाठी जे दागिने घ्यायचे ना ते अगोदर सर्व होऊन दे, त्या मायेसमोर गुंजाला हे दागिना घेतलेला तिला आवडणार नाही. तेव्हा माया विचार करते की घरच्या सुनेला लाथाडून ह्या मोलकरणीसाठी ह्या दागिने घेतात की काय. आणि गुंजा लक्षात ठेव, माझे पैसे लाथाडले, परंतु तुला लंकेची पार्वती करून नाही तुझ्या आईकडे पाठवले, तर मी सुद्धा नावाची माया नाही. तेव्हा त्यानंतर ते ज्वेलरी शॉपवाले म्हणतात की 26 तारीख लग्नाची ठरलेली आहे, मग 25 तारखेच्या दुपारी मी तुम्हाला हे दागिने देतो, कारण तुमचं हे सर्व अचानक ठरले, 10 दिवस आम्ही अगोदर दागिने देत असतो. तेव्हा मात्र गुंजाला खूप वाईट वाटते. ती मनात विचार करत असते की 26 तारीख माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे, की माझ्या ह्या संसाराच्या मातीवर मृण्मयी ताईचा संसार फुलणार आणि ते सुद्धा माझ्या साहेबांबरोबर. त्यामुळे हे लग्न झाल्यावर मी माझ्या आईकडे कायमची निघून जाणार. मग माझ्या नशिबात जे लिहिलंय ते घडणार. जगणं असेल तर जगणं, नाहीतर मरणं असेल तर मरणं, ते स्वीकारायला मी तयारच आहे. त्यावर लगेच माया विचारते की ते छोटं कानातलं तुम्ही कुणासाठी घेतले. तेव्हा विजय म्हणते की त्याचं बिल आम्ही देणार आहोत, मग तुम्हाला हे विचारण्याचा काय हक्क.
मृण्मयी म्हणते की दागिने त्यांनी माझ्यासाठी घेतले माझ्या पसंतीचे, मग तुला काय करायचे ग मम्मा. तेव्हा माया म्हणते की मधुताई तुम्ही त्या मोलकरणीसाठी ते इयरिंग्स का घेतले असेल. तेव्हा विजय म्हणते की मधु यामुळेच मी तुला सांगत होते की यांच्यासमोर गुंजासाठी काही घ्यायला नकोत. मधू म्हणते की ते कानातलं फक्त 5 ग्रॅमचं आहे आणि आम्हाला वाटले म्हणून आम्ही घेतले. तेव्हा माया म्हणत असते की माझ्या मृण्मयीसाठी जर 5 ग्रॅम सोनं जास्त घेतलं असतं तर आभाळ कोसळले असते का तुमच्यावर. या गुंजाला नटवण्यासाठी तुमच्याकडे भरपूर पैसे आहे असे माया बोलत असताना मृण्मयी म्हणते की अगं मम्मा पण त्यांनी माझ्यासाठी दागिने घेतले, मग तुला काय होतं, काय प्रॉब्लेम तुझा. तेव्हा माया सांगते की मधुताई ते 5 ग्रॅम्स आहे ना ते मृण्मयीच्या बांगड्यामध्ये वाढवा आणि ते गुंजाचे जे काही इयरिंग्स घेतलेले आहे ना ते कॅन्सल करून टाका. तेव्हा विजय म्हणते की गुंजाचं कानातलं कॅन्सल करून तुम्हाला काय इतका आनंद भेटणार हो. तेव्हा माया म्हणते की एकतर तुम्ही माझ्या व्याहीन नाहीत त्यामुळे तुम्हाला मध्ये बोलण्याचा काही हक्क नाही, मी मधुताईंशी बोलते. तेव्हा मधु जोराने वहिनी असे मायावर ओरडते. गुंजाला सुद्धा त्यावेळी खूप वाईट वाटत असते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये गुंजा आपल्या रूममध्ये येते आणि गुंजा तुला कशाला हवा ग सोन्याचा दागिना असे ती आपल्या मनाशी बोलते आणि आपल्या साडीमध्ये जे काही मणिमंगळसूत्र तिने ठेवलेले असते ते काढते आणि आपल्या गळ्यात घालतच असते. तेवढ्यात कबीर येतो आणि गुंजा असे बोलून हे काय करतेस असे बोलतो आणि ते मणिमंगळसूत्र तो परत काढून घेतो आणि गुंजाच्या हातात देत बोलतो की तू या घरची पाहुणी आहेस त्यामुळे 26 तारखेला हे लग्न झाल्यानंतर तू या घरातून कायमची निघून जा. म्हणून तो गुंजाला हात जोडून त्याची गुंजाला खूप वाईट वाटत असते. त्यानंतर इकडे मधु ही गुंजाला म्हणत असते की 26 तारखेला तू सुद्धा खूप छान तयार व्हायचे बरं का गुंजा. तेव्हा कविता म्हणते की अगं गुंजा कबीर भाऊजांच्या लग्नाची मेहंदी तू मस्त अशी तयार करून दे बर का. तेव्हा गुंजाला खूप वाईट वाटते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.